वेगळं नसतं. मी तुम्हाला म्हटलं ना, हे कळप कळप चालले सगळे, हे कळप एका ठिकाणावर चालले. कुठल्याही कळपाला जॉईंट व्हा, पण चला सोबत. हा, लक्षात घ्या. महाराज ज्ञानोबरायला तुम्हाला मला हे सांगायचंय, नका करू कोणाची ओळख. ओळख करायची असेल, ओळख 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 परमार्थ ओळखी करताय महाराज, बर का, लक्षात घ्या. परमार्थ ओळखी करताय. लोक बावळट, लोक म्हणतात देव प्राप्ती करता परमार्थ आहे, असं म्हणणार आहे बावळट. देव प्राप्ती करता कुठं परमार्थ असतो का? देव प्राप्त आहे महाराज. तुम्हाला वाटत नाही का देव तुम्हाला प्राप्त आहे? देव प्राप्त आहे. प्राप्त असलेल्या देवाची ओळख नाही महाराज, ती ओळख करायची. ती ओळख तुम्हाला मला करायची. ती ओळख कुठं होईल? ती ओळख कोण करून देईल? तर ती ओळख संत करून देतील, ती ओळख सद्गुरू करून देतील. अजूनही बरेच बिनामाळीचे, बिनामाळीचे लई अजून विनंती करेल तुम्हाला. हो, लोक किलो किलो न सोनं गेले तेव्हा अंगावर, किलो किलो न सोनं गळ्यात. म्हणजे महिला मंडळी तुमच्यासाठी. आणि आता आमच्यातही बड्या बड्या चैनी निघाल्या, ते काय गोल्डन मॅन फ्रीडन मॅन आता नवीनच निघाले, ते काय फॅड निघाले काय ते. किलो किलो न सोनं घालायला आपल्याला काहीच वाटत नाही हो. अहो 2 ग्रॅमची तुळशीची माळ, 2 ग्रॅम मोजून 2 ग्रॅम, त्या 2 ग्रॅम माळीचं वजन वाटतं महाराज, भार वाटतो आपल्याला. हो, 10 किलो सोनं अंगावरती घातलं तर कलीचा प्रभाव तुमच्या माझ्यावरती राहील. आणि 2 ग्रॅमची तुळशीची माळ गळ्यात घातली तर देवाचा प्रभाव तुमचा माझ्यावर राहील. कलीचा प्रभाव पाडायचा का देवाचा प्रभाव पाडायचा? लक्षात घ्या. म्हणून ज्ञानोबरायांचं म्हणणं आहे का, या साठेत आपण जन्माला आलो, या मृत्यूलोक नावाच्या बाजारात या साठेत आपण जन्माला आलो. ओळख नेमकी कुणी करायची ज्ञानोबरायाने सांगितलं.